नमस्कार मित्रांनो, तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन मिनी व्लॉग मध्ये. आणि मित्रांनो, इतक्या दिवसापासून मी व्लॉग का नाही टाकले त्याचं कारण काय हे मी तुम्हाला नक्कीच सांगतो. त्यासाठी मिनी व्लॉग आपला पूर्ण नक्की बघा. पहिले तर आहे ना, माझ्याकडनं तुम्हाला मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. मकर संक्रांत होऊन गेली आणि मिनी व्लॉग मी आत्ता टाकतोय, तर त्यामागचं कारण पण तसंच आहे. आज मकर संक्रांत आहे आणि पतंग उडवायचं सोडून मी इथे ना मंदिरावर पाणी वारण्यासाठी पहिले आलो. कारण की ना आपल्या गल्लीत आहे ना हनुमान मंदिराचं काम चालू आहे. आम्हाला आहे ना मकर संक्रांतीचं नियोजन करायचं होतं, त्यासाठी ना पवन माझ्याकडे आलो होतं. आमचं तर ठरलं होतं पहिले आपण नियोजन करू, पण आमच्यातला एक कार्यकर्ता म्हणला पहिले पेट पूजा मग काम दूजा. आम्ही पण त्याच्या शब्दाला मान देऊन डायरेक्ट गेलो नाश्ता करण्यासाठी. कारण की ना एकदा पतंग उडवायला लागल्यानंतर ना आम्हाला भूकतान काहीच लागत. ज्यांनी ना मकर संक्रांतीला काळे कपडे घालायची स्टाईल काढली ना त्यांना तर पहिले धरून आणला पाहिजे. आम्ही ना पहिले तर स्पीकरचा आणि एम्प्लिफायरचा जुगाड लावून घेतला, कारण की ना आम्हाला आमच्या मित्राच्या गच्चीवर स्पीकर आणि एम्प्लिफायर लावायचा होता. भाऊ तर वायरींना असं चिकट टेप मारत होता जसं काय त्यांना 7 जन्म मुक्तताच द्यायची नाही. नियोजन तर आम्ही कडक मध्ये लावलं होतं, पण ना मित्रांनो आकाशात मला एक पण पतंग दिसत नव्हता. काळ्या कुर्त्याला विरोध करून भाऊ डायरेक्ट पिवळा कुर्ता घालून आला. मित्रांनो, नादा पुढे ना सगळं बाद आहे. जसं काय तुम्ही बघू शकता इथे कोण कोण पतंग उडवतंय. तुमच्या इथे पण जर अशी लहान लहान मुलं तुम्हाला तिळगुळ द्यायला येत असेल ना, तर कमेंट मध्ये नक्की सांगा. यांच्याकडनं पण आपण तिळगुळ घेतले आणि यांना पण आपण भरभरून तिळगुळ दिले. मित्रांनो, मागे ना 4-5 दिवस तुमच्या भावाची तब्येत खराब होती, त्यामुळे ना मी मिनी व्लॉग काही टाकले नाही. पण आता ना आपले मिनी व्लॉग रेग्युलर पडणार आहे, त्यामुळे ना तुम्ही तुमच्या भावाला लवकर सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या.